नमस्कार, मी पैलवान तानाजी शिंदे, एनआयएस कुस्तीकोच तसेच राष्ट्रीय कुस्ती पंच. आपण बघतोय मादानी कुस्ती युट्यूब चॅनल. आपल्या सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहणार आहे कुस्ती शिका या मालिकेमध्ये भाग क्रमांक 10. यामध्ये मिडल टॅनचे अटॅक कोणत्या पद्धतीने करायचा असतो ते आपण आज पाहणार आहे. चला तर मग आज आपण पाहूया मिडल टॅनचा अटॅक. पहिल्यांदा मिडल टॅनचा अटॅक करत असताना मिडल टॅन्स मध्ये यावं लागतं, मग तो अटॅक करायचा असतो. हे पहा, तसंच जसं आपण हाय टॅन्सचा अटॅक सुरू तसा सेम हाय टॅन्स मध्ये यायचं, त्यानंतर मिडल टॅन्स मध्ये यायचं, नी बेंड करायचा. हा मिडल टॅन्स आला. मिडल टॅन्स मध्ये आल्यानंतर हा पुढचा पाय आहे हे 1, त्यानंतर गुडघा खाली टेकवायचा 2, पाठीमागचा पाय 3. कारण हा असा समोर नका ठेवू, ह्याच्या रेषेच्या थोडासा क्रॉस ठेवायचा पाय. आणि त्यानंतर ही 4. लक्षात ठेवा, उठताना नेहमी सरळ नाही उठायचं, नेहमी क्रॉस उठायचं. कारण पट काढताना आपण सरळ उठत नाही, पट काढताना आपण नेहमी क्रॉस जातो. म्हणून आपण हा मिडल टॅनचा अटॅक करतो. बघा, परत एकदा सांगतो मला. मिडल टॅन्स करण्यासाठी पहिला मिडल टॅन्स मध्ये यायचा असतो. मिडल टॅन्स मध्ये आल्यानंतर हा मिडल टॅन्स, हात समोर, हा मिडल टॅन्स मध्ये क्लिक केला. 1, 2, 3 and 4. हे मिडल टॅनचा अटॅक आहे, लक्षात ठेवा. पुन्हा बघा, चुकू नका. व्यवस्थित काउंट वाईज केलं तर तुमचं चुकणार नाही. जर काउंट वाईज केलं तुम्ही सगळ्यांनी तर चुकणार नाही. परत बघा, आलो मिडल टॅन्स मध्ये आलो. ही मिडल टॅन्स, ओके. परत 1, 2, पाय क्रॉस टाकला, इकडं लोड देऊन हे साईडला घुसायचे आपल्याला. बघा, याचा फायदा सांग तुम्हाला काय होतं. पट काढताना हा किती उपयुक्त असा हा मिडल टॅन्स अटॅक आहे. हे पहा, आता मी आलो हाय टॅन्स मध्ये आलो, त्यानंतर मिडल टॅन्स मध्ये आलो. हे बघा, 1, 2, 3 आणि इथं घुसलो आणि हे 4. या मिडल टॅन्सचा फायदा हेच होतो. कारण जेव्हा आपण पट काढतो, दुहेरी पट काढतो, त्या टायमिंगला हा मिडल टॅन्सची आवश्यकता आपल्याला असते. बघूया बॉयज कसे करतात, बघूया. चलो, रेडी, गो. यस, व्हेरी गुड. यस, go. Yes. Go. Yes. Stop. अगदी सोपं आहे, एकदम सोपा, इझी आहे. जर तुम्ही काउंट वाईज केलं तर एकदम सोपं आहे. कारण हा मिडल टॅन्स खूप उपयुक्त ठरतो आपल्या कुस्ती खेळताना. कधी बी कुस्ती खेळा तुम्ही, कारण हा पट काढल्याच्या राहत नाही. हा पट काढता आपल्याला 2 पॉईंट मिळतो जर कब्जा घेतला तर. सेम पोझिशन मध्ये हा मिडल टॅन्स यायचा. ही 1, 2, 3 आणि ही लोड लँड करता 4. ह्याला डायरेक्ट चित पीस सापडू शकतं. आणि जर याला कब्जा घेतला पाठीमागे तर आपल्याला 2 पॉईंट मिळू शकतं. असेच अजून आता पुढील भागामध्ये, भाग क्रमांक 11 मध्ये आपण बघणार आहे ह्या मिडल टॅनचा डिफेन्स कोणता आहे. कारण पट काढताना त्याला डिफेन्स बी लागतं. लक्षात ठेवा, कुस्ती क्षेत्रामध्ये प्रत्येक डावाला एक तोड आहे. प्रत्येक डावाला एक तोड आहे. कोणता डाव घ्या, कमरेच्या वरनं डाव घ्या किंवा कमरेच्या खालनं डाव घ्या, प्रत्येक डावाला एक तोड आहे. तसंच मिडल टॅन्सला पण एक तोड आहे. ते आपण उद्या डिफेन्स म्हणून शिकणार आहे. तर चला, असंच आमच्या मादानी कुस्ती युट्यूब चॅनलला नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा. धन्यवाद.